चला मंडळी, आज आपण करणार आहोत कर्नाटकातला एक खास पोह्यांचा प्रकार, कुकंबर अवलक्की। कानडी भाषेत पोह्यांना म्हणतात अवलक्की। चला तर मग करूया झटपट होणारे अप्रतिम चवीचे काकडी पोहे। काकडीचे पोहे करण्यासाठी सगळ्यात आधी आपण जाडे पोहे भिजवून घ्यायचे आहेत। आज मी 2 जणांसाठी पोहे करणार आहे, त्याचं प्रमाण मी तुम्हाला दाखवते कसं घेते। जेवढी माणसं तेवढ्या गच्च मुठी भरून पोहे घ्यायचे। इथं 2 जणांसाठी 2 गच्च भरलेल्या मुठी पोहे घेतलेत आणि ही वर थोडीशी अर्धी मूठ पोहे घेतलेत, म्हणजे खाताना कोणी थोडेसे जास्त मागितले तर कमी पडायला नकोत। आता यात भरपूर पाणी भरून हलक्या हाताने चोळून पोहे धुवून घेऊया, म्हणजे हा वर जो काळा थर दिसतोय, घाण कचरा सगळं निघून जाईल। स्वच्छ धुतलेले पोहे चाळणीत काढून 10 मिनिटं पाणी निथळत ठेवूया। पोहे भिजतायत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। इथं मी 2 मध्यम आकाराच्या कोवळ्या काकड्या घेतलेल्या आहेत। दोन्ही बाजूचे काकडीचे देठ काढून टाकूया। देठाची चव घेऊन बघा, कडसर आहे असं वाटलं तर ती काकडी वापरू नका। बरेच जण हा देठ असा काकडीवर चोळून त्याचा कडसरपणा निघून जातो असं सांगतात, पण मला मात्र त्यात काही तथ्य वाटत नाही। तुम्ही पण असं करता का? करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा। काकडीची सालं काढलीत आणि आता आपण ही काकडी किसून घेऊया। तुमच्याकडची काकडी खूप जास्त कोवळी आणि पातळ सालीची असेल तर सालं काढली नाहीत तरीही चालेल। एक मध्यम आकाराचा नारळ फोडून त्याची अर्धी कवड खोवून घ्यायची आहे। आता एका बाउलमध्ये घालूया किसलेली काकडी। काकडीला पाणी सुटलेलं असतं, त्या पाण्यासह काकडी घ्यायची आहे। खोवलेला नारळ आणि भिजवलेले पोहे। पोहे बघा 10 मिनिटांनंतर पाणी सगळं सोक करून छान मोकळे मोकळे झालेले आहेत। 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून साखर। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया। खरं तर हे हातानेच एकजीव करायचं असतं, पण समोरून व्हिडिओ बघणाऱ्या प्रेक्षकांना हाताने कालवलेलं बघताना चांगलं वाटत नाही, म्हणून मी चमच्याचा वापर करते। पण तुम्ही जेव्हा घरी कराल तेव्हा हातानेच कालवून घ्या। आता आपल्याला या पोह्यांसाठी साऊथ इंडियन टच असलेली खमंग फोडणी करायची आहे। त्यासाठी इथं मी जाड बुडाच्या कढईत 2 टेबलस्पून तेल गरम केलंय आणि त्यात घातली आहे अर्धा टीस्पून मोहरी। मोहरी चांगली तडतडली की अर्धा टीस्पून जिरं घालूया। 1 टीस्पून चण्याची डाळ, 1 टीस्पून उडदाची डाळ, अर्धा टीस्पून हिंग, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 लाल मिरची आणि थोडेसे शेंगदाणे घालून हे सगळं मंद आचेवर 2 मिनिटं छान तळून घ्यायचे। मी हे भाजलेले शेंगदाणे घातले, त्यामुळे त्यांना कुरकुरीत व्हायला फार वेळ लागणार नाही। तुम्ही कच्चे शेंगदाणे वापरणार असाल तर फोडणी करण्याआधी तेलातून तळून घ्या, म्हणजे पोह्यात ते मस्त कुरकुरीत लागतील। 1 टीस्पून किसलेलं आलं घालून मिनिटभर परतून घेऊया। आता यात कालवून ठेवलेले पोहे घालून खालीवर सारखे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण हा जो फ्राय केलेला मसाला आहे तो सगळ्या पोह्यांना व्यवस्थित लागेल। मंद आचेवर हलक्या हाताने पोहे खालीवर करून घ्यायचे आहेत। पोह्यांचा गिच्च गोळा होता कामा नये। अर्ध्या लिंबाचा रस पिळूया, ताजी हिरवी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घेऊया। हे पोहे झटपट तर होतातच, पण चवीलाही फार अप्रतिम लागतात। रविवारी दुपारी जर जेवण जड झालं आणि रात्री काही हलकं खायचं असेल तर हे पोहे आम्ही 1 डिश मील म्हणून सुद्धा खातो। मुलांच्या टिफिनसाठी, सकाळच्या झटपट नाश्त्यासाठी किंवा अगदी तुमच्या किटी पार्टीसाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे। एकदम मौसूत तरीही गिच्च गोळा न होणारे मोकळे सळसळीत पोहे आपल्या घरातल्या आजी आजोबांना सुद्धा खूप आवडतील। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा। व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर सुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।